ताई, मुदखेड येथील रुई पिंपळगाव येथे जो काही अमानुष पण आता कळस गाठणारा एक प्रकार घडलेला आहे, त्याबद्दल आपण काय सांगणार? नाही, अत्यंत खेद होते अशा बातम्या जेव्हा वाचतो किंवा ऐकतो. हृदय हेलावून जाते. म्हणजे अगदी डोळ्यातून पाणी. मी बघितल्याबरोबर तो व्हिडिओ मला की म्हणजे त्याची आई रडताना तिची इतकं म्हणजे डोळ्यातून पाणी येत होतं की एवढी लहान चिमुकली, म्हणजे जी बालक, त्याला काहीच कळत नाही, फक्त बोलायला शिकतं आणि त्याचे एक कौतुकाचे दिवस असतात की आता बोलते, चालते, आता शाळेत जाणार. म्हणजे त्या वयात जर एवढी मोकळीक नसेल तुम्हाला श्वास घ्यायला, खेळायला वगैरे, तर मग समाजात काय होणार, असं एक भीतीचं प्रश्नचिन्ह उभं राहतो की एवढी लहान चिमुकली 6 वर्षाची. आणि कसं आहे माहिती आहे का, सगळे मामा काका असं म्हणत मुलं सगळ्यांकडे जातात, दादा जे कोणी आहे, नाना आज्जा, आणि मग कुणाकडे जायचं, कुणावरही विश्वास ठेवायचा, हाही एक मोठा प्रकार आहे. खरं तर अशा घटना घडणं म्हणजे अमानुष घटना घडणं म्हणजे ही एक राक्षसी प्रवृत्ती आहे. आणि ह्या राक्षसी प्रवृत्तीला पण कुठंतरी आळा बसला पाहिजे, ह्या गुन्हेगारीला पण आळा बसला पाहिजे. आणि मग ह्या असा गुन्हा करूच नाही म्हणून कठोरात कठोर कारवाई आणि शिक्षा व्हायला पाहिजे. प्रशासनाने ह्याची दखल घ्यायला पाहिजे. कारण जेव्हा आरोपी सापडतो त्याचं पटकन गुन्हा नोंदून कठोर कारवाई करून फास्ट ट्रॅकवर नेऊन निकाल लवकर लावावा. आणि अशा लोकांना जर फाशी दिली तरच दुसरा हिंमत करणार नाही की बाबा आपलंही जीवन संपते. जेव्हा दुसऱ्याचं जीवन संपवतो, नुसतं त्यांनी अमानुषपणे बलात्कारच केला नाही तर तिचा खून पण केला, म्हणजे तिला जगण्याचं पण हे ठेवलं नाही, तर अशा लोकांना फाशीच झाली पाहिजे. दुसरं कठोर कारवाई म्हणजे काय. आणि असं झालं तर दुसऱ्यांना थोडीशी आळा बसेल किंवा भीती तरी वाटेल की आपण काय करतो. खरं तर ही राक्षसी प्रवृत्ती आहे, ह्यांनाही आळा बसवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि सगळ्या प्रशासनाने लवकरात लवकर यांच्यावर कठोर कारवाई आणि असे गुन्हे वाढू नये म्हणून थोडं आपल्या जिल्ह्यामध्ये लक्ष दिलं तर बरं होईल. मॅडम, आपल्याला असं वाटते का नांदेड जिल्ह्यामध्ये काही काळापासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे? हो, सगळीकडं गुन्हेगारी ऐकण्यात येते. कुठं दरोडा होतो, कुठं चोरी होते. इवन आमच्या लोहा तालुक्यामध्ये सुद्धा गाडीच पळवली, कापसानी भरवलेली गाडी पळवली, कुठंतरी दरोडा पडला. आणि असे खूप प्रकार, म्हणजे आता कशामुळं वाढत आहेत हे सांगता येणार नाही, पण खूप प्रकार वाढत आहेत आणि ह्याच्यावर लक्ष ठेवणं प्रशासनानं खूप गरजेचं आहे.